वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाउजची डिझाइन शेअर करणार आहे। बऱ्याचदा आपल्याला ब्लाउजनुसार किंवा साडीनुसार डिझाइन कशी बनवावी हे सुचतच नाही। सो ही डिझाइन तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकतात। मी तुम्हाला या डिझाइनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी ब्लाउज डिझाइन सहजच बनवता येईल। त्याचबरोबर याची कटिंग स्टिचिंगची पद्धत इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी ब्लाउज डिझाइन सहजच बनवता येईल। ठीक आहे, सो अशी छानशी ब्लाउज डिझाइन तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा। मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। ठीक आहे, चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे आपला ब्लाउज पीस। तर हा जो काही ब्लाउज पीस आहे तर हा पैठणी साडीवरचा आहे। त्याचबरोबर त्याचा काठसुद्धा भरपूर मोठा आहे। तुम्ही बघू शकतात इथे आपण तो कटिंग करून सेपरेटसुद्धा करून घेतलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी आणि थोडासा साडीचा कपडासुद्धा आपण इथे घेतलेला आहे। तर हा छानसा मोठासा काठ आणि साडीचा कपडा वापरून आपण आज खूप सुंदर अशी ब्लाउजला पॅचवर्कची काठाची डिझाईन बनवणार आहोत। तर बघा, इथे बॅक पार्ट ऑलरेडी आपण कटिंग करून घेतलेला आहे। तर अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींची कटिंग झालेली आहे आणि आता सगळ्यात आधी मी तुम्हाला या बॅक पार्टचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार कशा पद्धतीने ह्या डिझाईनसाठी कटिंग मार्किंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी। तर इथे हा जो काही ब्लाऊज आहे तर बघा, त्या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर ती टोटल इथे आहे 12.5, 1 इंच मार्जिन असं टोटल आपण 13.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर आपण इथे गळा रुंदी आणि जो काही शोल्डर आहे तर ते टाकलेलं आहे। तर ते साईजनुसार चेंज होतं, तर त्याचा चार्ट मी ऑलरेडी टाकलेला आहे। तर इथे आपण घेतलेला आहे 5.5, 2.5 इंच गळा रुंदी आणि 5.5 शोल्डर। त्याचबरोबर ह्या साईजसाठी मुंडासुद्धा आपण 5.5च घेतलेला आहे आणि 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेपसुद्धा दिलेला आहे। नंतर इथून छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच मार्जिन 8 चौक 32 आणि 1.5 अधिक असं टोटल 9.5ला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे। आता सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपल्याला अस्तरच्या बॅक पार्टवर करून घ्यायची आहे। तर बघा, मग इथे तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं। तर मी 9.5ला मार्किंग केली, 2.5 इंच पुन्हा गळा रुंदीची मार्किंग करून ह्या पद्धतीने इथे आपल्याला हा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर ही आपली बेसिक स्टेप आहे तुमचा गळा कुठलाही असो त्यासाठी। आता आपल्याला आतला जो काही मेन गळा आहे तर तो आहे आपला पानगळा। तर ह्या पद्धतीने मी इथे पानगळ्याचा आकार ड्रॉ करते। तर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अजूनही डीप घेऊ शकतात आणि किंवा एवढासुद्धा सफिशियंट आहे असं सुद्धा ठेवू शकता। त्यानंतर काय करायचं बघा, इथून आता आपल्याला 1.5 इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्यानंतर वरचा जो शेप आहे त्याच्या कडेकडेने 1 इंचाची मार्किंग करायची आहे। तर ही जी काही मार्किंग आहे तर ही आपली पॅचसाठी आहे, जो काही आपण काठाचं बनवणार आहोत ना त्यासाठी। आता हे पॉईंट आपल्याला ह्या पद्धतीने बरोबर जॉईन करून घ्यायचे आहे इथपर्यंत आणि इथून हा शेप 1.5 इंचाच्या मार्किंगमधून इथं खाली आणायचं, म्हणजे जी 1.5 इंचाचं मार्किंग केली होती ना त्यातून। तर ही झालेली आहे आता आपली गळ्याची प्रॉपर अशी मार्किंग। ठीक आहे, इथपर्यंत तुमचं लक्षात आलं असेल। आता ही जी काही मार्किंग आहे तर ही आपल्याला कॅनव्हास पेपरवर करून घ्यायची आहे, कारण की काठाचा पॅच वगैरे हे सगळं आपण कॅनव्हास पेपरवर बनवणार आहोत। तर इथे आपल्याला गळ्यासाठी म्हणजे ब्लाऊजचा जो काही गळा असतो त्यासाठी पेपर कॅनव्हास लागत असतो। तर इथे मी कटिंग करून घेते, आपल्याला किती लागतोय त्यानुसार बघा। तर मी थोडासा एक्स्ट्राच कट केलेला आहे आणि आता तो बंद बाजूनेच आपल्याला ठेवायचा आहे बरोबर इथे। आणि आता मी इथे पिना लावून घेते, जेणेकरून आपल्याला मार्किंग करणं इझी जावं यासाठी। आता पिना लावून घेतल्यानंतर इथे फेंट आपल्याला मार्किंग दिसते। तर सगळ्यात आधी खालची मार्किंग करून घेऊयात आपण आणि त्यानंतर वरची सुद्धा। तर बघा, इथे मी स्केच पेनच घेतलेला आहे, म्हणजे मार्किंग तुम्हाला डार्क दिसावी यासाठी आणि वरची मार्किंगसुद्धा केली बघा। आता या पद्धतीने कॅनव्हास पेपर ठेवल्यावर आपल्याला जी काही आपण अस्तरवर मार्किंग केलेली आहे ना तर ती फेंट दिसते, तर ती फक्त आपल्याला डार्क करायची आहे। जरी तुम्हाला व्हिडिओत लक्षात येत नसेल तर तुम्ही स्टिच करताना जर ह्या पद्धतीने जर व्यवस्थित ठेवलं तर तुम्हाला सुद्धा फेंट दिसेल आणि तुम्ही गळ्याची मार्किंग आहे तशी बरोबर करू शकाल। ठीक आहे, तर बघा आता ही आपण कॅनव्हास पेपरवर मार्किंग करून घेतलेली आहे। आता ह्या पिना मी काढून घेते आणि कॅनव्हास पेपरच्या दुसऱ्या साईडला सुद्धा ती मार्किंग आपल्याला फेंट दिसते, तर ती सुद्धा आता आपण डार्क करून घेऊयात, जेणेकरून ज्यावेळेस आपण गळा वगैरे रेडी करू तर तो सेंटरपासून व्यवस्थित दोन्ही साईडनी सेमच यावा यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे। तर बघा, मग मी ह्या पद्धतीने आपण इथे व्यवस्थितपणे मार्किंग करून घेतलेली आहे आणि आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, वरची पण मार्किंग करायची आणि आता आपण हा कॅनव्हास पेपर इथे
कटिंग करून घेऊयात। तर बघा आता कटिंग करताना आपल्याला कडेकडेने 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवायचं आहे, जास्त ठेवण्याची गरज नाही आहे, खाली तर नाही ठेवलं तरीसुद्धा चालणार आहे, ठीक आहे। आणि बरोबर बघा कडेकडेने व्यवस्थित एकसारखं, मी म्हटलं एक लाईन ठेवलं तरीसुद्धा चालेल किंवा 1/2 इंच, आणि वरचं सुद्धा मी इथे कट करून घेतला। आता हा कॅनव्हास पेपर आपण कट केलेला आहे, तर आता लगेचच आपण हा कॅनव्हास पेपर जो आहे ना तर तो काट लावून इथे पॅच रेडी करून घेऊयात। तर इथे सगळ्यात आधी आता आपल्याला जो काही काट आहे ना तर तो व्यवस्थित पुरतोय का तर ते चेक करायचं। तर तो आपल्याला व्यवस्थित पुरतोय, तर इथे सेंटरपासून कट करून आपण तो 2 पार्टमध्ये डिव्हाइड करू आणि त्यानंतर एक काट सरळ, त्यावर दुसरा आपल्याला उलटा ठेवायचा आहे आणि मग इथे टीप मारायची आहे। त्याआधी काठाची डिझाईन कशी कुठे मॅच होते किंवा कशी ॲडजस्ट होती तर ते एकदा चेक केलं आणि बघा मग मी म्हटल्याप्रमाणे एक काठ सरळ आणि दुसरा त्यावर उलटा ठेवून 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून आपण सिंपल अशी इथे रेग्युलर जी असते ना तर ती टीप मारून घेतलेली आहे। आता ही टीप मारल्यानंतर हा काठ आपल्याला सरळ करून त्यावर एक दाबटीप द्यायची आहे, जेणेकरून कुठे जॉईंट आहे हे लक्षात येणार नाही आणि मग आपली ब्लाऊज डिझाईनची फिनिशिंगसुद्धा छान यावी, त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे। आता त्यानंतर या पद्धतीने आपल्याला इथे कॅनव्हास पेपर ठेवून घ्यायचा आहे बरोबर सेंटरला आणि सगळ्यात आधी एक मध्यभागी टीप मारायची आहे, जेणेकरून आपल्याला दोन्ही साईडने सेंटरपासून बरोबर हा पॅच रेडी करता यावं त्यासाठी, ठीक आहे। इथपर्यंत नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल। आता ही टीप मारून झाल्यानंतर आपल्याला जी काही आपली पानगळ्याची मार्किंग आहे ना एक्झॅक्टली त्यावरच टीप मारून घ्यायची आहे। अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे तर तो म्हणजे आपण इथे सगळ्यात आधी जो काही आपला काट आहे ना तर तो उलटा ठेवलेला आहे आणि त्यावर कॅनव्हास पेपर ठेवलेला आहे, तर हे लक्षात राहू द्या, कन्फ्यूज होऊ नका। आणि बरोबर एक्झॅक्टली जी काही आपली मार्किंग आहे त्यावरच इथे आपण टीप मारून घेत आहोत, जेणेकरून आपल्याला जशी मार्किंग केलेली आहे तसंच पॅच रेडी व्हावं यासाठी। त्यानंतर आता जी काही 1 इंचची मार्किंग आहे कडेकडेची तर त्यावर सुद्धा आपल्याला आहे तशीच टीप मारून घ्यायची आहे। याचाच अर्थ आपण जी काही कडेकडेने मार्किंग केलेली आहे बरोबर त्यावरच, तर ही टीप मारताना थोडा टाईम लागला तरीसुद्धा चालेल, पण टीप बरोबर त्यावरच येईल याची खूप काळजी घ्यायची आहे, कारण तुम्ही जशी टीप मारणार आहे तसाच आपला पॅच रेडी होणार आहे आणि परफेक्ट टीप असेल तर आपला पॅचसुद्धा प्रॉपर फिनिशिंगसहित नक्कीच रेडी होईल। तर तुम्ही सुद्धा थोडंसं काळजीपूर्वक ह्या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे। आता बघा ही टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचा आहे काट तर तो संपूर्ण इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर बघा मग इथे सुद्धा मी व्यवस्थित कडेकडेने आता कॅनव्हास पेपरसुद्धा बऱ्यापैकी कट करत आहे, कारण की आता परफेक्ट मापाचा पॅच आपल्याला इथे रेडी करायचा आहे आणि ही जी काही लाईन ड्रॉ केलेली होती तर त्यावर सुद्धा आपण टीप मारलेली आहे, त्यामुळे आता एक्स्ट्राची आपल्याला इथे गरज नाही आहे। तर फक्त थोडं काळजीपूर्वक कट करायचं आहे, जसा एक्झॅक्टली शेप आहे ना तर तसाच येईल याची काळजी घेत, म्हणजे प्रॉपर असा पॅच रेडी होईल। आणि फायनली आपण हे सगळं इथे कट करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकतात की व्यवस्थित असं फिनिशिंगसहित हा पार्ट रेडी झाला। आता त्यानंतर आपल्याला इथे सगळ्यात आधी अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे। त्यासाठी बघा मग मी काय केलेलं आहे, आता आपला जो काही मेन फॅब्रिक आहे तर ते उलटं ठेवलं आणि त्यावर अस्तर ठेवलं आणि सगळ्यात आधी सेंटरला पिन लावून घेतलेली आहे आणि आता इथे सिंपल आपल्याला सगळ्या साईडनी कडेकडेने टीप मारायची आहे आणि अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घ्यायचं आहे। आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कटिंग करताना कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं, त्यामुळे हे खूपच इम्पॉर्टंट आहे। सो व्यवस्थित थोडंसं काळजीपूर्वक। आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे टीप मारताना ते कुठेही गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, तर या छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे। आणि बघा मग फायनली आपण हे जोडून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे म्हणजे ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा तर तो इथे कट करून घ्यायचा आहे आणि परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा आहे, कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो, म्हणूनच इथे मग आपल्याला सगळ्यात आधी या पद्धतीने जोडून एक्स्ट्राचं कट करायचं आहे आणि परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा आहे, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित प्रॉपर पॅच कसा कुठे लावायचा ते लक्षात यावं यासाठी। आणि फायनली आपला हा पार्ट इथे रेडी झालेला आहे। आता यानंतर याची जे काही सेंटर आहे ना त्याला छोटा कट मारायचा आहे आणि मी चॉकच्या साहाय्याने मार्किंगसुद्धा करून घेते। बघा एकदा इकडनं पण केलेली आहे आणि आता आपल्याला आतल्या साईडने सुद्धा एकदा मार्किंग करून घ्यायची आहे। असं पण घडी आहेच, त्यामुळे काही प्रॉब्लेमच नाही आहे। तर बघा आता बॅक पार्ट जो आहे ना तर तो आपण कसा ठेवलेला आहे, उलटा ठेवलेला आहे, म्हणजे अस्तर दिसतंय आणि त्यावर आपल्याला हा पॅचसुद्धा उलटाच ठेवायचा आहे आणि सगळ्यात आधी मध्यभागी एक टीप मारायची आहे, तर बरोबर सेंटर आपल्याला सगळ्यात आधी मॅच करायचं आहे। इथे मी बघा पिनसुद्धा लावून घेतलेली आहे, म्हणजे 2 लावल्या, एक वर आणि एक खाली, ठीक आहे। बरोबर सेंटर मॅच करत आता इथे आपण टीप मारून घेऊयात
तर बघा मग व्यवस्थित या पद्धतीने मशीनच्या खाली ठेवायचं आहे आणि बरोबर मध्यभागीच टीप मारायची आहे. कुठेही खालचा पार्ट किंवा आपला जो काही कॅनव्हास पेपर आहे तर तो हलणार नाही याची काळजी घ्यायची. आणि आता बघा मध्यभागी टीप मारल्यावर चेक केलेला आहे, ती टीप बरोबर आपल्या मार्किंगवर आलेली आहे की नाही, तर बरोबर आलेली आहे. आता त्यानंतर आपल्याला जो काही पानगळ्याचा आपला आकार आहे ना एक्झॅक्टली त्यावरच इथे टीप टाकून घ्यायची आहे. मी पुन्हा सांगते की शक्यतो कॅनव्हास पेपरवर जशी मार्किंग असते त्यावरच एक्झॅक्टली टीप येईल याची जरा काळजीच घ्यायची आहे, म्हणजे गळा आपला प्रॉपर आपल्याला हवा आहे तसाच रेडी व्हावा यासाठी. आणि मी प्रॉपर फिनिशिंग सहित बघा इथे व्यवस्थित टीप टाकून घेतलेली आहे. आता ही टीप टाकून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे आपला तर ते आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. ते एक लाईन एवढं मार्जिन ठेवलं तरीसुद्धा चालेल. तर इथे बघू शकतात की कॅनव्हास पेपर, अस्तर, पॅचचा कपडा वगैरे जे काही आहे तर ते सगळं आपण सोबतच इथे कट करतो, म्हणजे गळ्याच्या मध्ये आपल्याला कुठलाच पार्ट आता इथे नको आहे. आणि या पद्धतीने कट केल्यानंतर आता आपल्याला हा जो काही गळा आहे तर इथे द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित फोल्ड व्हावा आणि आपल्याला जसा पानगळ्याचा आकार हवा आहे एक्झॅक्टली तसाच यावा. त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. तर तुम्हीसुद्धा गळा कसाही असो शक्यतो कट्स मारायचे. पण महत्त्वाचा अजून एक पॉईंट आहे तर तो म्हणजे गडबडीमध्ये बऱ्याचदा ब्लाऊजला कट जातो, तर तसं होऊ देऊ नका. आणि बघा या पद्धतीने आपल्याला ते सरळ करायचं आहे. पण इथे पानगळ्याचे तिथे बघा म्हणजे कधी कधी होतं की कट आपला थोडासा आतमध्ये जातो सरकला, सो तसं जर झालं तर तुम्ही थोडीशी टीप किंचित खाली घेऊ शकतात. तर मी पानगळ्याची तिथे केली आणि एक व्यवस्थित टीपसुद्धा टाकून घेतलेली आहे. ठीक आहे, आता बघा म्हणजे छोटा कटसुद्धा दिलेला आहे टीप टाकल्यानंतर. आणि ह्या पद्धतीने हा पॅच आपण सरळ करून घेतला. आणि सगळ्यात आधी आता आपल्याला इथे गळ्याच्या साईडला द्यायची आहे दाबटीप. तर लक्षात राहू द्या की दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला आतला अस्तरचा जो काही कपडा आहे तर तो वरती दिसता कामा नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग गळ्याची बिघडायला नको. त्यासाठी ही खूपच इम्पॉर्टंट टीप आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे. आणि बरोबर जसं कट मारलेला आहे व्यवस्थित तसंच थोडं थोडं पकडत पकडत आपल्याला दाबटीप द्यायची, म्हणजे गळ्याचा आकार आपला चेंज होणार नाही, आपल्याला प्रॉपर जसा हवा आहे तसाच यावा. यासाठी ही स्टेपसुद्धा खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि फायनली आपण आता इथे गळ्याला दाबटीप देऊन घेतलेली आहे. आता दाबटीप दिल्यानंतर बघा हा जो काही आपला पॅच आहे ना तर त्याच्या कडेने सुद्धा आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे, म्हणजे हा पॅच आपला बॅक पार्टला व्यवस्थित पॅक होऊन जाईल. तर बघा मग या पद्धतीने व्यवस्थित थोडं थोडं पकडायचं आहे, म्हणजे ते तिरकं जायला नको यासाठी. आणि इथून पुन्हा बघा आडवी पण टीप द्यायची आहे बरोबर. आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आता आपण सेम त्याच पद्धतीने इथे टीप टाकून घेऊयात. आणि फायनली एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित आपला पॅच इथे लागला गेलेला आहे बघा, बघितल्यावरच लक्षातसुद्धा येते. ठीक आहे, त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे थोडंसं तर ते आपण इथे कट करून घेऊयात. हे बघा हे खालचंसुद्धा थोडं किंचित एक लाईन एवढं एक्स्ट्रा आहे तर ते आपण इथे कट करून घेतलेलं आहे. ठीक आहे, यानंतर आता आपल्याला कमरपट्टी लावायची आहे. त्याआधी आपल्याला इथे बॅक साईडला टक्ससुद्धा टाकायचं आहे, तर ते आता आपण टाकून घेऊयात. आणि टक्स टाकण्याच्या आधीसुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे तर ती म्हणजे इथे आपल्याला एक लेस लावायची आहे. तर बघा इथे छोटीशी मी बारीक गोल्डन घेतलेली आहे. ॲक्च्युली तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस लावू शकतात, गोल्डनसुद्धा लावू शकतात, बारीक लावू शकतात, छान अशी डिझायनरसुद्धा लावू शकतात. एवढंच नाही तर साडीला मॅच होणारी कलर कॉम्बिनेशनची लेससुद्धा तुम्ही इथे लावू शकतात. तर बघा मग सेम कलरचे सुद्धा लावू शकतात, पण सेम कलरने जास्त काही लुक येत नाही आहे, सो त्यामुळे मग मी ती साईडला ठेवते. म्हणजे मी तुम्हाला हे सांगते की तुम्हाला पण आयडिया येईल की तुम्ही कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या प्रकारच्या लेस यूज करू शकतात यासाठी. ठीक आहे, तर बघा आता मी साडीला मॅच होणारी इथे गोल्डन आणि साडीच्या कलर कॉम्बिनेशनची लेस घेतली आणि मला असं वाटते की ती ब्लाऊजला जास्त छान दिसते, सो त्यामुळे मग मी ही लावते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा कस्टमरच्या चॉईसनुसार कशीही लेस यूज करू शकता. ठीक आहे, आता सगळ्यात आधी बघा आपल्याला काय करायचं आहे, हा जो काही आपण साडीचा कपडा घेतलेला होता ना तर त्यापासून आपल्याला छोटासा एक बो तयार करायचा आहे. तर बघा मग इथं कट करून घेतला. आता गळ्याच्या खाली तुमचा किती कपडा आहे त्यावर ते डिपेंड आहे की तुम्हाला किती रुंदीचा बनवायचा आहे. तर बघा मी उलटा कपडा करून इथे एक टीप टाकून घेतली. आता आपल्याला हा पार्ट सरळ करायचा आहे ह्या पद्धतीने छोट्याशा स्क्रूड्रायव्हरने. त्यानंतर जी शिलाई आहे ना ती बरोबर मध्यभागी घेतली आणि सरळ बाजूने ह्या पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट्स टाकायच्या आहे बघा. आणि इथे आता डायरेक्ट मी मशीनवरच टीप टाकून घेत आहे. तर 2-3 टिपा टाकून व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे. आणि बघा इथे छान असा आपला बो रेडी झालेला आहे. आता हे रेडी झालेला बो आपल्याला इथे लावून घ्यायचा आहे. लेस लावण्याच्या आधीची ही स्टेप आहे, पण लक्षात राहू द्या. आणि बघा आता मी इथे पिना लावून घेते. तर बरोबर आपल्याला ते सेंटरला मॅच करत हा बो इथे पिनांसहित सेट करून घ्यायचा आहे. मी चॉकच्या साहाय्याने मार्किंगसुद्धा केलेली आहे
आपला पॅच कसा आहे म्हणजे त्यावरच बरोबर टीप मारायला आणि एक्स्ट्राचा आपल्याला कट करायला. आणि बघा मी बरोबर ह्या बोलच्या कडेने टीप टाकून घेतलेली आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा बोल आपण इथे टीप टाकून घेऊयात. आणि आता बघा ही टीप टाकून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचा आहे ना बोचा पार्ट तर तो इथे आपण कट करूयात. हे बघा तर बरोबर जसा शेप होता ना तसंच आपण इथे व्यवस्थित लावलेला आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याचदा ते तिरकं वगैरे लागलं जातं आणि मग पुन्हा आपलं जो काही पॅच आहे ना तर त्याचं शेप चेंज होतं, तर तसं इथे होऊ देऊ नका. तर बघा प्रॉपर फिनिशिंग सहित बो लागल्यानंतर आता मी म्हटलं होतं ना की साडीला मॅच होणारी लेस आपण इथे यूज करणार आहोत. मी पुन्हा सांगते बघा ही गोल्डनसुद्धा तुम्ही लावू शकता. ठीक आहे, आता मी हीच लावून घेते. डायरेक्ट आता इथून स्टार्ट करते बघा कडेकडेने बरोबर. आणि लेस या पद्धतीने म्हणजे अशा पद्धतीने लावायची की ती बरोबर आपला जो काही पॅचचा कडेचा पार्ट आहे ना तर तो त्या लेसमध्ये दाबला जाईल म्हणजेच कवर होईल. याचाच अर्थ तिथून धागे निघण्याचे चान्स असू शकतात. सो ते निघू नये त्यासाठी सुद्धा आपण ही लेस लावू शकतो आणि लेसमुळे ब्लाऊजला अजून सुंदर लुकसुद्धा येते. सो त्यामुळे फक्त एवढंच आहे की जसा शेप आहे ना त्याच शेपमध्ये लावायचा आहे म्हणजे आपला शेप चेंज होता कामा नये. आणि बघा मी इथे लेसला डबल टिपसुद्धा देऊन घेते. मी बऱ्याचदा सांगत असते तुमची लेस शक्यतो जाड बारीक कशीही असो त्याला डबल टिप देत चालायचे. त्याचे 2-3 फायदे असतात. महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते याचाच अर्थ ते लवकर खराब होत नाही. डबल टिप दिल्यामुळे लेसवरती तरंगतसुद्धा नाही, ती प्रॉपर अशी सेट होते. सो त्यामुळे तुम्हीसुद्धा आठवणीने डबल टिप देऊन घ्यायची आहे. ठीक आहे, तर बघा सेम एक साईडने लावलेला आहे. सेम त्याच पद्धतीने आता मी दुसऱ्या साईडने सुद्धा इथे ही लेस लावून घेत आहे. आणि बऱ्याचदा होतं काय की असा गळ्याचा शेप छान येतो पण लेस प्रॉपर फिनिशिंग सहित न लागल्यामुळे आपला गळ्याचा शेप चेंज होऊ शकतो. सो तसं होऊ देऊ नका. त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक इथे लेस लावून घ्यायची आहे. आणि बघा इथे सुद्धा मी आता डबल टिप देऊन घेते. आणि फायनली आता ॲक्च्युली आपल्या दोन्ही साईडने लेस इथे लावून झालेली आहे. आता गळ्याच्या साईडला मी लावत नाही. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एखादी गोल्डन पायपिंग वगैरे लावू शकतात, मोती लेससुद्धा लावू शकतात, बट मी असंच ठेवणार आहे. त्यानंतर आता आपल्याला बॅक साईडला टक्स टाकायचे आहेत तर ते आपण टाकून घेऊयात. तर बघा मग आता इथे आपण सेंटरपासून 4.5 इंचाला मार्किंग करून घेऊयात आणि उभा 4 इंचाच्या टक्सची मार्किंग केली. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण मार्किंग करून घेतलेली आहे. आणि जी मार्किंग केलेली आहे बरोबर त्यावरच ह्या पद्धतीने फोल्ड करून इथे आपल्याला तिरका टक्स टाकून घ्यायचा आहे. लक्षात राहू द्या टक्सला नेहमी डबल टिप द्यायची आहे. त्याचबरोबर तो स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित लॉकसुद्धा करायचा आहे जेणेकरून तिथून तो ओपन होण्याचे चान्सेस राहणार नाही. एक साईडने टाकला सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा इथे आपण टक्स टाकून घेऊयात. आणि इथे सुद्धा मी व्यवस्थित डबल टिप देऊन घेतलेली आहे. ठीक आहे, तर बघा मग इथे प्रॉपर फिनिशिंग सहित आपण टक्स टाकलेले आहेत. त्यानंतर इथे आता आपल्याला कमरपट्टी लावायची आहे. तर ती टोटल तुम्ही 1 ते 1.5 इंचाची घेऊ शकतात. तर ती कमरपट्टी लावताना आपल्याला साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन पकडत इथे टीप टाकून घ्यायची आहे. कारण तुम्हाला माहीत आहे की ब्लाऊजच्या उंचीमध्ये आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतो तर अर्धा इंच कमरेच्या साईडला जातं आणि अर्धा इंच शोल्डरमध्ये. तर बघा मग ह्या पद्धतीने व्यवस्थित इथे मी टीप टाकून घेतलेली आहे. आणि आता ही टीप टाकून झाल्यानंतर आपल्याला एक्स्ट्राची पट्टी कट करायची. ते सरळ करून आता आपल्याला एक दाब टीप द्यायची आहे. लक्षात राहू द्या ही जी काही दाब टीप आहे तर ही शक्यतो अस्तरवर म्हणजे जी काही आपण अस्तरची कमरपट्टी लावतोय ना तर त्यावर आली पाहिजे. आणि ही दिल्यानंतर ती पुन्हा आतमध्ये फोल्ड करू. वरच्या साईडला पुन्हा आपल्याला एक दाब टीप द्यायची आहे म्हणजे एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित आपला हा पार्ट इथे रेडी होतो. तर बघा मग मी व्यवस्थित पकडत इथे ही दाब टीप देत आहे. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे दाब टीप देताना अस्तरचा जो काही कपडा आहे आपला कमरपट्टीचा तर तो वरती दिसणार नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. फिनिशिंगसाठी ते खूपच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर बघा मग अशा पद्धतीने आपण इथे कमरेच्या साईडला दाब टीप देऊन घेतलेली आहे. आणि वरती नंतर आपण ब्लाऊज पूर्ण झाल्यानंतर हातशिलाई करणार आहोत. ठीक आहे, इथपर्यंत तर तुमच्या लक्षात आलेलंच असेल. त्यानंतर आता इथे आपल्याला लावायचे आहे नॉट. तर तुम्ही इथे साडीचा कपड्याचे कॉन्ट्रास्ट बनवू शकतात किंवा ब्लाऊजचा कपडा जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर त्याचेसुद्धा बनवू शकतात. पण मी इथे सिम्पल असे रेडीमेड गोल्डन कलरची नॉट घेतलेली आहे. एका ब्लाऊजसाठी आपल्याला 1 मीटर नॉट लागते. आणि बघा गळ्याच्या मध्ये जो काही आपला कपडा होता वेस्ट झालेला तर त्यापासून आता आपण इथे सिम्पल असे फॅब्रिकपासून लटकन बनवून घेऊयात म्हणजे तो कपडा वायासुद्धा जाणार नाही. आणि ह्या पद्धतीने बघा आता मी सेम चौकोन रेडी करून घेतले. असे त्रिकोणमध्ये ते फोल्ड करून कडेकडेने एक टीप टाकून घ्यायची आहे आपल्याला. तर शक्यतो दोन्ही पण सोबतच बनवायचे म्हणजे काम जरा सोपं होतं. तर बघा मग ह्या पद्धतीने मी व्यवस्थित टीप टाकून घेतलेली आहे. टीप टाकून झाल्यानंतर थोडंसं किंचित जर कमी जास्त असेल तर ते कट करून घ्यायचं आहे. ठीक आहे,
आणि यानंतर आता आपल्याला हे जे काही आहे यापासून बघा इथे बरोबर फोल्ड करायचं आहे, त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला नॉट आणि ते बंद करून आता इथून आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे। स्टार्टिंग एंडिंगला ती टीप व्यवस्थित लॉक करायची, म्हणजे तिथून निघण्याचे चान्सेस राहणार नाही। इथलं थोडंसं एक्स्ट्राचं कट केलेलं आहे बघा। आणि आता हे आपण ह्या पद्धतीने सरळ करून घेऊया। तर बघा किती सुंदर आणि एकदम सिंपल, म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने हे लटकन छान असं फॅब्रिकपासून रेडी झालं। सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं करूयात। तर तुमच्या लक्षात येईल की फुलाची पाकळी कशी असते तर त्या टाईपमध्ये ते दिसते, तर खरंच खूप सुंदर आहे। सो असं तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा। आणि त्याचबरोबर बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचे सुद्धा आपण इथे फॅब्रिकपासून लटकन बनवू शकतो, तर त्याचे मी व्हिडिओ टाकलेले आहेत, तर ते तुम्ही बघू शकता। आणि आता बघा आपल्याला साधारणतः 2.5 ते 3 इंच खाली हे नॉट लावायचं सगळ्याला। तर 2-3 टिपा देऊन ते व्यवस्थित लॉक करायचं आहे, कारण की आपण ते टाईट बांधतो आणि सिंगल टिप जर दिली तर तिथून लगेच ती नॉट निघण्याचे चान्सेस असतात। सो त्यामुळे व्यवस्थित करायचं आणि एक साईडची लावली ना की सेम तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा करायची, म्हणजे होतं काय की ते व्यवस्थित एकाच लेवलमध्ये लागले जातात, वर खाली वगैरे कमी जास्त असं व्हायला नको त्यासाठी। आणि इथे आता ही नॉट आपण बांधून घेऊयात। तर ते तर ब्लाऊज घातल्यानंतरच कळणार आहे की किती टाईट किंवा किती लूज बांधलं गेलं पाहिजे। तशा पद्धतीने आपला हा छानसा काठाचा पॅचवर्क डिझाईन इथे रेडी झालेली आहे। इथे सेंटरला एक गोल्डन बटन लावायचं आहे, तुम्ही एखादा छोटासा पॅच लावला तरीसुद्धा चालेल, किंवा एक सिंगल जो काही मोती असतो आपला गोल्डन, तर तो लावला तरी चालेल। तर बघा मग फायनली खूप सुंदर असा आपला हा बॅक पार्ट इथे रेडी झालेला आहे। तर काठ बऱ्यापैकी मोठा होता, छान असा काठ पदर किंवा पैठणी साडीवर अशी तुम्ही डिझाईन नक्की बनवू शकता। तर छान असा काठ आणि साडीचा थोडासा कपडा यूज करून ही डिझाईन बनवलेली आहे। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता त्याची फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काठाची ही पॅचवर्क डिझाईनची मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेलं आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग मस्त अशी पॅचवर्क डिझाईन तुम्हाला सहज बनवता यावी। आणि महत्त्वाचं म्हणजे त्याची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज बनवता येईल। सो तुम्ही नक्की ट्राय करून बघा, ठीक आहे। तर मग तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा। त्याचबरोबर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब करा त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल, म्हणजेच मी ज्यावेळेस नवीन व्हिडिओ टाकेल तर तो तुम्हाला लगेचच दिसेल किंवा लगेच तुम्ही बघू शकाल, तो तुम्हाला खूप शोधण्याची गरज सुद्धा पडणार नाही, ठीक आहे। चला मग आता असेच नवीन छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येतच राहील। कटिंग असो, स्टिचिंग असो, डिझाईन असो, स्लीव्ज असो, बॅकनेक असो, सगळंच मी तुम्हाला अतिशय सविस्तर आणि एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा आधीही प्रयत्न करत होती आणि अजूनही करतच राहील, ठीक आहे। चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या। आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच। बाय बाय।